सप्त्याच्या काल्याच्या कीर्तनाला मी आलो होतो आणि आल्यावर त्या दिवशी पिशवीमध्ये मी 40-45 हजार रुपये आणलं होतं. आपल्याला बोर घ्यायचा होता म्हणून. तर रोहिणा, तुला मी म्हणलो की ही पिशवी मी पलीकडच्या घरात ठेवतोय, ह्या पिशवीला हात लावू नको. बस एवढंच मी तुला बोललो, परत तुला काहीच नाही बोललो दुसरं. आणि काय नाही, आल्यानंतर 4-5 दिवस 5-6 दिवस मजात राहिलो. काय अडचण नाही, कुठली किरकिर नाही, काय नाही काय नाही. मी आपल्या रानात जायचो, काय काम नसतं तरी रानात जाऊन येडा करून यायचो, परत घरी यायचो. तर एक दिवशी मला कळलं की तू ती पिशवी उचाकली किंवा त्या पिशवीबद्दल काहीतरी आकापाशी विषय काढला, आणि त्यामुळं तुझी माझी भांडणं झाली. कारण काय झालं होतं, ह्याच्या आधी बऱ्याच वेळा तू कुठेतरी घरात पैसे ठेवलेले असलं, पैसे घ्यायची पण तू सांगत नसायची की मी घेतलेत म्हणून. कधी 2,000 घे, कधी 1,000 घे, कधी 500 घे, कधी 300 घे. असं नाही म्हणत मी की तू चुकीचं काहीतरी केलं, असं म्हणत नाही मी. पण तू घेतलेले पैसे सांगत नसायची आणि मी घेतलंच नाही असं म्हणायची. आणि कशात पैसे वापरले हे पण सांगत नाही. असं जवळजवळ 2-4 वेळा झालं. त्यामुळे मी तुला त्या पिशवीत काय आहे ते सांगितलं नाही. दुसरंच काहीतरी वस्तू असल्यासारखं सांगायचो किंवा दुसरंच काहीतरी असल्यासारखं सांगायचो की तू ती पिशवी चेक करू नाही, तपासू नाही आणि त्यातलं पैसे घेऊ नाही. कारण आता बोर घ्यायचा होता. आबानी एक काहीतरी थोडेफार पैशाचं काहीतरी नियोजन केलं होतं. मी पण पैसे थोडं बँकेतलं काढून आणलं होतं. तर म्हणलं आपलं काम होईल, त्यासाठी मी तुला सांगितलं होतं की पिशवीला हात लावू नको. आणि तू नेमकंच त्या पिशवीचा विषय आकापाशी काढला, असं काहीतरी झालं. तुला एखादी गोष्ट सांगितली ती करू नका की मुदाम तिथं जाणार. नेमकं लोकांनी सांगितल्यासारखं उलटं करणार. मी जी करू नका म्हणेन ती करणार. तिथं हात लावू नका, तिथं मुद्दाम हात लावणार. तो माझं पण ऐकाय पाहिजे ना. ज्या गोष्टी मी करू नका म्हणेन, हे करू नका, ते करू नका, ही जर मला चुकीचं वाटत असेल, मी जर सांगत असेल तर तो ती पण ऐकाय पाहिजे ना. पण तो ऐकतच नसायची. आणि हे पिशवीचा विषय झाला आणि ह्यामुळं आपला वाद झाला. आणि लगेच वाडीतल्यांनी जी फोन करते तर ते तुला माहिती, त्यांनी फोन केलं आणि लगेच तुमच्या काष्टीच्या आबांना बोलवून घेतलं. त्या किरकिर झाली म्हणून काष्टीचा आबा लगेच दुसऱ्या दिवशी आलं. आणि आलं की त्या दिवशी आपलं बोलणं काय झालं की ही माघारी बोलते, ऐकत नाही. तर आबा बरंच बोललं, मुख्यमंत्र्यांच्या बायका ऐकत नाही, कुठं काय असं बरंच बोललं. आणि मला म्हणलं दोघाला एका सरणात जाळू. मग असं बोलल्यावर मी म्हणलं ही माघारी बोलती, ऐकतच नाही माझं. मला म्हणते तोंडावरची माशी उठते का तुमची. असं काही बी मला बोलल्यावर मला राग येईन का नाही म्हणलं. मग बोलले, मग काय झालं, लगेच बोलले, मग काय झालं असं आबा बोललं. आणि मी म्हणलं मला तिच्या नकाची सर नाही असं म्हणते. तर हा बरोबर आहे. मग लगेच मी तसं म्हणलो की लगेच म्हणते हा बरोबर आहे. मग आता इतक्या वर्ष त्यांना दिसलं नाही, आता तर 8-9 वर्षांनी असं वाटलं का की हिच्या नकाची सर नाही मला म्हणून. इतके दिवस त्यांनी लग्न झालं त्यावेळेसच त्यांनी म्हणायला पाहिजे ना, असं मला म्हणायचं आहे. आणि मी आबांना सांगितलं की मला महागारी बोलती. तर आबा लगेच म्हणलं ए बोल गय महागारी, बघू हे काय करतोय ते. आता मग मी म्हणलो महागारी बोलते असं म्हणल्यावर मला वाटलं ती म्हणते ना, कशाला महागारी बोलती, कशाला किरकिर घालता, काय नका बोलू त्याला, नाही सहन होत नाही ऐकत तर नको बोलत जाऊ महागारी, नको हे करी जा, ऐकत जा त्याचं, असं म्हणते ना असं मला वाटायचं. पण त्यांनी उलट सांगितलं ए बोल गय महागारी, बघू हे काय करतोय ते. थोड्या वेळाने आबा गेलं आणि दुसऱ्या दिवशी लगेच मी तुला म्हणलं चल पुण्याला. आता तुला सांगतात ना बोलायला, बोल महागारी म्हणून. म्हणलं पुण्याला चल आणि बोल बरं महागारी म्हणलं. माझी काही चूक नसती, काहीच नसती, तुला विनाकारण तसं महागारी बोला सांगतं. आता एक माणूस नाही तुला असं सांगणार, कितीतरी माणसं अशी तुला सांगतात की बोल महागारीन, बोल उलट, ह्याचं ऐकण्यात राहू नग असं सांगते. आणि तू असं ही बोललेली पण मला कितीतरी वेळा. आणि ह्याच्यावरूनच आपलं किरकिरी आपल्या वाद होतो. मी तुला सांगतो कुणाचं ऐकू नका, कुणी काय बोललं ना उलट ती भांडणं लावायसाठी असं बोला सांगतो. आणि अशातूनच आपली भांडणं होतात. तू मला एकट्याला चुकीत काढतील की दरवेळेस. सगळं माहीत आहे तुला. आणि आपण निघालो होतो नेमकं पुण्याला, गाडीला हवा वगैरे मारली, आपण जायला निघालो. लगेच तेवढ्यात लगेच जी वाडीतनं फोन करते ना त्यांनी लगेच फोन केला माझ्या गावात. पिंटू मामाला फोन केला की लगेच ही मी पुण्याला चाललो म्हणून त्यांनी लगेच सांगितलं फोन करून. तुला माहिती आहे कोण फोन करतं काय ते. लगेच पिंटू मामाचा फोन आला की पिंटू मामा म्हणलं अजिबात बाप्पूच्या गाडी बसू नगं, अजिबात त्याच्याबरोबर पुण्याला जाऊ नगं, अजिबात हे करू नगं. तुला मी म्हणायचो चलला का पुण्याला, माझं ऐक चल. मी नाही तुला काय भांडणं करीत, नाही हानीत, नाही काय बोलत, काय नाही रागवत तुझ्यावर, ही नाही तुला काय म्हणत, बोलून दे मला काय कोणी बोलायचं आहे ते, मी तुला अजिबात काय नाही म्हणत, चल म्हणलं. तर तू माझं ऐकलं नाही. मी स्वराजला गाडीवर बसलो, बस म्हणलं मागं, चलला का. माझ्या डोळ्यातून पाणी आलं त्या टायमाला. चल चल म्हणून तुला मी रडकुडीला येऊन चल चल म्हणायचं, पण तरी माझं ऐकलं नाही.
कारण तुला पिंटू मामाने फोन केला. पिंटू मामा तुला म्हणलं की बापूच्या गाडी बसू नका, त्याच्यासोबत पुण्याला जाऊ नको म्हणून सांगितलं. तू ऐकलं त्यांचं, ऐकलं झालं. मी स्वराजला गाडी बसविलं, तुला म्हणलं चल, किती तुला आग्रह केला, किती तुला बळत चल चल म्हणत, पण तरी तू ऐकलं नाही. शेवटी रडकुणीला आलो मी, चल म्हणलं चल. स्वराजला बसविलं, तू पण बस पाठीमागं, चल लवकर आपण जाऊ, नाही तुला किरकिर घालीत, नाही तुला भांडत, असं मी तुला म्हणायचो. पण तो तरी ऐकलं नाही. शेवटी मी आणि स्वराज तिथून पुण्याला निघून आलो. आणि दुसऱ्या दिवशी काष्टीचा आबा आणि ते आला आणि तुला घेऊन गेला.